नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आपली पुढची कविता, जिचं नाव आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. अतिशय सुंदर कविता आहे, खूप छान भावार्थ असणारी ही कविता आहे. चला तर मग आपण सुरू करूयात. ओ मून, गिव मी मूनलाईट, बास्केटफुल और 2 बास्केटफुल विथ द सीड्स ऑफ मूनलाईट. बघा, या कवितेत एक छोटा मुलगा आहे तुमच्यासारखा. तो या ठिकाणी चंद्राला विनंती करतोय की हे चंद्रा, तू मला तुझा जो सूर्यप्रकाश आहे तो टोपलीभर 2 टोपल्या भरून दे आणि सोबत त्याच्यात तुझ्या मूनलाईटच्या काही बियासुद्धा घाल बरं का. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. मला गावापासून शहरापर्यंत वाटेमध्ये साईडला त्या बिया काय करायच्यात, पेरायच्या आहेत. I want to saw many small moons of light. त्या ठिकाणी तो छोटे छोटे काय करायचे आहेत, चंद्र त्या ठिकाणी पेरायचे आहेत. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. संबंध गाव या ठिकाणी काय करतं, गाव जे आहे ते शहराकडे कामाला जातं, शहरात कामाला जातं. इट बिकेम्स डार्क ऑन इट्स वे टू बॅक. आणि परत येताना काळाकुट्ट अंधार पडतो. ॲज माय विलेज इज क्वाईट फार. आणि त्यात माझं गाव खूप लांब. द रूट इज थ्रूथ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिओज. आणि माझ्या गावामध्ये रस्त्यावरती खूप सगळे स्नेक, साप आणि विंचवांचा सुळसुळाट आहे. नायदर बस नॉर कार्ट ऑफ पाईल्स. या ठिकाणी गावाकडे जाण्याचा रस्त्यावरती कुठली बस नाही, कुठली घोडागाडी नाही किंवा कोणतं व्हेकलसुद्धा नाही. व्हेन माय फादर रिटर्न होम आय एम स्लीप. आणि माझ्या घरी तर वेगळीच अवस्था असते. माझे बाबा जेव्हा शहरातून घरी परत येतात तेव्हा मी तो झोपी गेलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. आणि सकाळी लवकर ते जातात तेव्हाही मी झोपी गेलेलो असतो. म्हणजे याचा अर्थ काय, की मुलाला वडिलांबरोबर बोलताच येत नाही, बसता येत नाहीत, गप्पा गोष्टी करता येत नाहीत. त्यामुळे त्या मुलाला असं वाटतं की जर आपल्याला बास्केटफुल मून मिळाले, सीड्स मिळाले तर या ठिकाणी रस्त्याच्या कडेने आपल्याला ते लावता येतील, जेणेकरून घरी परतताना अडचण येणार नाहीत. ओ मून, गिव मी द बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन द लोन. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. हे चंद्रा, मला तुझं बास्केट फुल ऑफ मूनलाईट दे, कारण मला अंधारलेल्या रस्त्यावरती प्रकाश पेरायचा आहे. आय वॉन्ट टू लाईट, मला प्रकाश आणायचा आहे, उजेड आणायचा आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली and I too want to hear the fairy tales and the stories from him. आणि माझे बाबा, मी जर असं केलं तर ते खचितच लवकर येतील आणि ते आले की मी सुद्धा त्यांच्याकडून परीकथा ऐकेन आणि रोजच्या रोज झोपी जाईन. ओ मून, गिव मी द बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सॉ द सीड्स ऑफ मून ऑन द साईड ऑफ द पाथ. आणि त्या मूनलाईटसोबत मला काही बियासुद्धा दे बरं का, जेणेकरून मला त्या साईडला पेरता येतील. अशा प्रकारे ही खूप सुंदर कविता आहे, सुनील शर्मा यांनी ही लिहिलेली आहे. तर या कवितेमध्ये परत एकदा सांगते की या कवितेमधल्या मुलाला असं वाटतं की आपल्या या ठिकाणी जो काही गाव आहे त्या गावाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती, त्या रस्त्याला जाण्यासाठी कुठलाही वाहन नाही, कुठली बस नाही आणि तिथे कच्चा रस्ता आहे, त्यामुळे सापांचा, विंचवांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे गावातले लोक जेव्हा शहराकडे कामाला जातात तेव्हा ते सकाळी लवकर जातात आणि रात्री उशिरा येतात. आणि उशिरा येत असताना साईडला कुठल्याही पद्धतीचा प्रकाशसुद्धा नसतो आणि अशा वेळेला त्यांना या ठिकाणी येत असताना खूप अडचणी येतात आणि त्या येऊ नयेत. आणि त्या आल्यामुळं या ठिकाणी घरी यायलासुद्धा त्यांना उशीर होतो आणि तो होऊ नये, तो काळाकुट्ट अंधार दूर करावा म्हणून या ठिकाणी मुलगा त्या चंद्रालाच विनंती करतोय की मला तू या ठिकाणी काय कर, 2 टोपल्या भरून तुझा प्रकाश आणि तुझ्या बिया दे. याचा आणखीन एक भावार्थ आपण काढू शकतो बघा, असा की जसं या ठिकाणी एक वाक्य आहे बघा, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देता देता घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावेत. हे जसं आहे तसं, म्हणजे जसं या ठिकाणी दातृत्व किंवा देणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकं तो गुणसुद्धा खूप महत्त्वाचा आहे बरं का. जेव्हा एखाद्याकडून आपल्याला एखादी वस्तू दान मिळते तेव्हा तो दान मिळण्यापुरतं ते मर्यादित न ठेवता आपल्यातही ते सामर्थ्य आपण निर्माण केलं
पाहिजे की आपण सुद्धा काय करू शकतो, ते जे काही दान आहे ते आपण दुसऱ्यांना देऊ शकतो. जसं चंद्राकडे काय सामर्थ्य आहे बाळांनो, तर चंद्राकडे शीतल प्रकाश आहे, बरोबर. जरी तो सूर्य इतका लख्ख नसला तरी पायवाटेला उजेड देणारा तरी प्रकाश आहे, होय की नाही. मग त्या उजेडाचं, त्या प्रकाशाचं जे काही सामर्थ्य आहे ते आपल्याला, याचाच अर्थ काय की आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या, वरिष्ठ असणाऱ्या, ज्ञानी हुशार असणाऱ्या लोकांच्याकडून आपल्याला एकच गोष्ट घ्यायची असते, ती म्हणजे ज्ञान. आणि ज्ञानाचा प्रकाशसुद्धा आपल्या आयुष्यातले हे सापांनी, विंचवांनी भरलेला जो काही कच्चा रस्ता आहे की नाही आपल्या आयुष्याचा खडतर रस्ता, हा रस्ता पार करायला आपल्याला खूप मदत होते. कारण कसं असतं की अगदी लख्ख लख्ख उजेड पडलेला रस्ता हा कुणाच्याच वाटेला नसतो बाळांनो. आपण काय करावं लागतं, प्रत्येक पावलापुरता उजेड जरी मिळाला तरीसुद्धा रस्ता पार व्हायला वेळ लागत नाही. आलं का लक्षात? त्यामुळे या कवितेचा अर्थ फक्त चंद्राकडून मुलगा प्रकाश मागतो एवढाच मर्यादित नाही, तर चंद्र हे एक प्रतीक म्हणून सुद्धा आपण घेऊ शकतोच की, बरोबर आहे. दातृत्वाचं प्रतीक घेऊ शकतो, हुशारीचं, बुद्धिमत्तेचं, सामर्थ्याचं प्रतीक घेऊ शकतो. आणि तसं ते प्रतिकात्मक जे काही आहे, स्वरूप आहे, ते आपल्यातही यावं, या पद्धतीचं चिंतन या कवितेमध्ये कवीला करावं असं वाटतं. असं या ठिकाणी आपण गृहीत धरलं तरीसुद्धा आपण आपलं जीवन काय करू शकतो, सर्वोत्तम बनवू शकतो. आय होप की तुम्हाला ही कविता छान पद्धतीने समजली असणार आहे. धन्यवाद.